मलाच डिसाइड करावं लागेल मग. आता तुमच्यापैकी कोणाकोणाला काढायला सांगितलंय आज? बहुतेक कोण नाही आज. शर्वरी नाही वाटतं, शर्वरीला सांगितलं होतं का काढायला? कोणातरी सांगितलंय ना. वार तर असणार की, असं कसं कोणालाच नाही काढायला सांग. ठीक आहे, चला विदाउट पेपर सुरू करूया. ओके चलो ठीक आहे. मग मंडे असणार राधिकाचा. ठीक आहे ओके. नेक्स्ट मंडे क्वेश्चन राधिका मला सेंड करायचे व्हॉट्सअपवरती. ठीक आहे, माझ्या नंबरवरती. लेक्चरच्या आधी थोडे सेंड करायचे. 5 MCQ त्याच्या आधीच्या प्रिव्हियस लेक्चरच्या टीचिंगवर काढायचे 1-2 लेक्चर जे काही बिट झाले असतील आपले. ओके चलो लेट स्टार्ट टुडेज लेसन. कुठवर आलेला आहे? व्हेरी गुड, राईट करा दे का. ओके चलो ठीक आहे. सो मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट मध्ये काय काय स्टडी केलेलं आहे पहा. बायोट सेवर्ट्स लॉ स्टडी केलेला आहे वेक्टर फॉर्म मध्ये आणि मॅग्निट्यूड मध्ये. आणि देन वी फाइंड द मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू व्हेरियस अरेंजमेंट ऑफ कंडक्टर. मग लॉंग स्टेंट असेल, सर्क्युलर असेल, कॉईल असेल, मग त्याच्यामध्ये सॉलिनॉइड पण पाहिलेलं आहे आपण आणि टॉरॉइड पण पाहिलेला आहे. त्याच्यानंतर आपण मॅग्नेटिक फील्ड वरती, मॅग्नेटिक फील्ड मध्ये चार्ज पार्टिकल जर मुव्हिंग असेल तर त्याच्यावरती अप्लाय होत असलेल्या फोर्स बद्दलचे आपण डिस्कशन केलेलं आहे. ओके सर, मग काय पाहिलं आपण की याच्यावरती जो फोर्स असतो F इज इक्वल टू तो काय असतो बोला, QVB sin theta, where theta is angle between velocity of charge particle and the magnetic field. And we use the direction of the force साठी आपण कोणता लॉ यूज करतो? चला पटकन सांगा. डायरेक्शन ऑफ फोर्स कोणत्या लॉने फाइंड करत आहोत आपण? फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल कसा वापरायचा? फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल कसा वापरायचा? फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल FBI. FBI आणि लेफ्ट, लेफ्ट म्हणजे फोर्स साठी वापरणार. कसा वापरणार फोर्स साठी? की थंब आहे, 4 फिंगर आहे आणि मिडल फिंगर आहे. FBI म्हणजे व्हेलॉसिटीची डायरेक्शन मिडल फिंगर, बी म्हणजे 4 फिंगरचे म्हणजे मॅग्नेटिक फील्ड, अँड थंब विल गिव्ह द डायरेक्शन ऑफ द फोर्स. And if charge is opposite or negatively charged, तर निगेटिव्ह चार्ज असल्यावर सुद्धा आपण काय करणार आहोत? व्हेलॉसिटीची डायरेक्शन अपोजिट घ्यायचं, एवढंच करायचं त्याच्यात. आणि परत फ्लेमिंगचा डाव्या हाताच्या रुलाचा नाही काय नियमनाचा, फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम. हा राईट, व्हेरी गुड, जमलं आपल्याला. सो फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम आपण वापरायचे आणि याच्यामध्ये या 3 बोटाचा वापर करतो आपण. 3 फिंगर शुड बी परपेंडिक्युलर टू इच अदर, राईट. आणि लास्टला आपण जाता जाता काय पाहिलं होतं सर? जाता जाता फोर्स केव्हा केव्हा 0 असतो ते पाहिलं होतं. जर पार्टिकल वरती चार्ज नसेल, पार्टिकलची व्हेलॉसिटी 0 असेल म्हणजे मुव्हिंग नसेल, जर मॅग्नेटिक फील्ड नसेल किंवा अँगल जर 0 असेल, या सर्व केसमध्ये मॅग्नेटिक फोर्स ऍक्टिंग ऑन अ पार्टिकल विल बी 0. आणि परीक्षेचा टाइम, वेळ असं लिहून सांगितलं होतं, धडधडीच सांगितलं होतं, पण आपली कन्सिस्टन्सी, आपलं लेक्चर पाहण्याची जे हे आहेत, लेक्चर मध्ये सांगितलं होतं, तरी काही जणांनी बायोचा पेपर झोपीत दिलाय, काही जणांनी दिला नाही आणि काही जणांनी ठीक आहे. तर असं बोंबलून सांगितलं होतं की शनिवारी बायोचा पेपर आहे, रविवारी फिजिक्सचा पेपर आहे आणि बुधवारी जशाच तसा केमिस्ट्रीचा पेपर होता. पण काही जणांची झोप झाली नव्हती, त्याच्यामुळे काही जणांना कळलं नाही, काही जणांनी झोपीत पेपर दिला, काही जणांनी झोपेतून उठून पेपर दिला. त्या सर्वांचं हार्दिक पुन्हा एकदा अभिनंदन. आणि आता तरी लक्षात राहू द्या की जे पेपर आपले झालेले आहेत, बुधवारी केमिस्ट्रीचा पेपर चालू आहे, सॅटर्डेला बायोचा पेपर चालू आहे आणि संडेला फिजिक्सचा पेपर चालू आहे. ओके हो ठीक आहे, चला स्टार्ट करायचंय.
तर पहा, लक्ष द्या. ओके. तर रेकॉर्डेड जरी लेक्चर पाहत असाल, समजा नेटवर्क प्रॉब्लेम असेल, काही चलत नसेल, तर रेकॉर्डेड लेक्चर पाहायचंय. आम्ही लाईव्ह लेक्चरसाठी त्यामुळेच फोर्स करतोय की लाईव्ह लेक्चर म्हणलं, टाइम म्हणलं की आपण व्यवस्थित पाहतो. मग पाहू की नंतर पळवतच पाहू की हेच पाहू की, आणि त्यामुळे कळलं की तुम्ही लेक्चर म्हणजे कसं करताय. म्हणजे बऱ्याच जणांनी पेपर दिलाय, पण काही जणांचे फोन आले, सर असं कसं बायोचा पेपर आज. मग ते कळलं की बाबा ते लेक्चर किती ह्यानं पाहतायत ते. ओके, चलो ठीक आहे. आणि थोडासा ऑनलाईनला त्रास होऊ शकतो, तुम्हाला होऊ शकता असं कधी एखाद्या वेळेस, काय टेन्शन नाही घ्यायचं. चला, ओके. सो मॅग्नेटिक फील्ड मध्ये आता काय पाहायचंय, पहा की आपण त्याची ट्रॅजेक्टरी पाहणार आहोत. ट्रॅजेक्टरी म्हणजे सर, ट्रॅजेक्टरी म्हणजे तो पाथ कोणता फॉलो करणार आहे. म्हणजे सर कळणार झाले, काहीच कळणार झाले. कसं कळणार झाले आपल्याला, की बाबा रे, की या चार्ज पार्टिकल वरती समजा आपण मॅग्नेटिक फील्ड मध्ये तो चार्ज पार्टिकल आहे, त्याच्यावरती काय होणार आहे, फोर्स ऍक्ट होणार आहे. केव्हा फोर्स ऍक्ट असतो, त्या पार्टिकलला काहीतरी व्हेलॉसिटी असली पाहिजे. बर, ओके सर. मग जर समजा तुम्ही पहिली केस डिस्कस केलात, कोणती केस डिस्कस केलात सर, वेन B and V are in opposite or same direction. B and V are in a same or opposite direction. Same or opposite direction. Tell me the net force acting. या केसमध्ये त्या पार्टिकल वरती कोणत्या डायरेक्शनला फोर्स लागतो. या केसमध्ये कोणत्या डायरेक्शनवरला फोर्स लागणार. B and V are in same direction or opposite direction. That is, we can say theta is 0 degree or 180 degree. कोणत्या डायरेक्शन वरती फोर्स लागणार, बोला. सो गया है सारा जहां, सो गई है मंजिले, सो गया है रास्ता. असंच ना, का नाही. जेव्हा बी आणि व्ही आर इन सेम डायरेक्शन असतात, व्हेरी गुड, तेव्हा त्यावरती फोर्स किती ऍक्ट होतो, 0 ऍक्ट होतो. आम्ही डायरेक्शन काढत बसलो आणि आमचे हे दोन फिंगर एका डायरेक्शन मध्ये जायच ना झाले सर, असं अपोजिट करून गेलो आणि हे बोटच तुटून गेलं, कसं करू आता. हे बी आणि हे व्ही जर सेम डायरेक्शन असेल आणि अपोजिट डायरेक्शन, असा प्रयत्न तर केला असेल हात वापरायचा तरी कळलं असतं. हे जर हात वापरायचा प्रयत्न जरी केला असता तरी कळलं असतं. जर सेम किंवा अपोजिट डायरेक्शनला असेल तर फोर्स 0 असतो. एवढं बोंबलून सांगितलं की रे इतका वेळ, बरोबर आहे का नाही. सो याच्यावरती जर समजा, म्हणजेच समजा चार्ज पार्टिकल आपला इकडे जात आहे आणि मॅग्नेटिक फील्ड सुद्धा याच डायरेक्शन मध्ये आहे. सो पार्टिकल विल गो अनडिफ्लेक्टेड. दॅट इज अ नेट फोर्स ऍक्टिंग ऑन पार्टिकल इज 0. Therefore, particle will move with the same velocity and it will be follow a straight line. तो स्ट्रेट लाईन मध्ये जाणार आहे. तो स्ट्रेट लाईन मध्ये जाणार आहे. सो फर्स्ट केस टाका. when B and V are in same direction. आधी हेडिंग टाका. ट्रॅजेक्टरी ऑफ चार्ज पार्टिकल इन मॅग्नेटिक फील्ड. काय पाहतो आपण, ट्रॅजेक्टरी म्हणजे तो पाथ कसा फॉलो करणार आहे त्याविषयी आपण बोलत आहोत. ट्रॅजेक्टरी ऑफ चार्ज पार्टिकल इन मॅग्नेटिक फील्ड. आणि त्यामध्ये फर्स्ट केस घेतली रे बाबांनो, की बी आणि व्ही जर सेम किंवा अपोजिट डायरेक्शनला असेल तर तो पाथ कसा फॉलो करतोय, स्ट्रेट लाईन फॉलो करत आहे. क्या हुआ है आज, इतना सन्नाटा क्यों है भाई. चला लिहा. आधी हे हेडिंग टाका, त्याच्यानंतर केस फर्स्ट टाका. हे B and V are in same or opposite direction. हुशार.
हा चला, बी अँड व्ही आर इन सेम डायरेक्शन. त्याच्या खाली लिहा, वेन बी अँड व्ही आर इन सेम डायरेक्शन. त्याच्या खाली लिहा, वेन बी अँड व्ही आर इन सेम डायरेक्शन. B and V are in same direction, then magnetic force acting on it, when B and V are in same direction, then magnetic force acting on it is zero. The magnetic force acting on it is zero. Therefore particle will move undeflected. Therefore particle will move undeflected. Therefore particle will move undeflected. And it will follow straight line path. It will follow straight line path. आपण नक्की काय स्टडी करतोय ते लक्षात असू द्या. तुम्हाला अजून हे सेकंड केस झाल्यावर कळेल की बाबा असं आपण केसेस वाईज का स्टडी केलं. आपण फॉलो करतोय की बाबा मॅग्नेटिक फील्ड मध्ये चार्ज पार्टिकल जर मुव्हिंग असेल तर तो त्याची जी ट्रॅजेक्टरी असेल ते कोणता पाथ फॉलो करणार आहे. जर एकाच डायरेक्शन मध्ये असतील मॅग्नेटिक फील्ड आणि व्हेलॉसिटी तर आपण पाहिलं की याच्यामध्ये स्ट्रेट लाईन तो फॉलो करणार आहे. राईट, स्ट्रेट लाईन. त्याच्यानंतर पहा सेकंड केस विल बी, पहा याच्यामध्ये हे पूर्ण झालं आता, हे तर क्लिअर आहे. ओके, फिजिकली क्लास विल बी स्टार्टेड. त्याच्यामध्ये जेव्हा कधी सारू होतील ते करूया आपण, त्याच्याबद्दल भाष्यच न केलेलं बरं. शक्यता आहे पण सध्या अजून सिच्युएशन वर्स्ट होऊ शकतात. हे अजून एकदम बेस्ट सिच्युएशन चालू आहे कमीत कमी आपल्या सिटीमध्ये तर. ठीक आहे, आणि हे लवकर जाणारी गोष्ट नाहीये. आपण त्याला मग उगाच का स्पेक्युलेट करत बसायचं. जेव्हा होईल तेव्हा होईल. तेव्हा हम येतो अभी भी मजा आ रहा है सर, आहे का नाही सर? हा 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 झोपेत लेक्चर बघता येते. कधी आलो कधी लिहून घेतलो, काय आलंय नाही आलंय. झूम इज अ बेस्ट, आहे का नाही? ओके चलो, चला सेकंड इज अ ओके, ऐसा नहीं हो पा रहा है. ठीक आहे, तुम कहा हम कहा असं व्हायला जरासं, तरी पण ठीक आहे. आता पहा, जर आपण अपोजिट किंवा सेम डायरेक्शन असेल तर आपण पाहिलं की स्ट्रेट लाईन फॉलो होते. आता याच्यामध्ये काय होईल, समजा सेकंड केस काय करूया आपण, बी अँड व्ही आर परपेंडिक्युलर. सेकंड केस काय घेतले आपण, बी अँड व्ही आर परपेंडिक्युलर घेतलेला आहे. तर बी आणि व्ही जर परपेंडिक्युलर घेतलं एच अदर मध्ये, मग आपण एक कन्सिडर करूया की पार्टिकल समजा या डायरेक्शनला जात आहे, राईट हँड साइडला व्हेलॉसिटी आहे, आणि जिथे मॅग्नेटिक फील्ड जर आहे हे अशा फुल्या काय मारायला सर? फुल्या म्हणजे काय आहेत? फुल्या कशासाठी असतात? मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन अशी आहे. कशासाठी असतात? राईट, व्हेरी गुड. सो याच्यामध्ये व्ही, आता या पार्टिकल वरती फोर्सची डायरेक्शन सांगा सर्वांनी. उचक्या लागल्या तरी याच्यामध्ये फोर्सची डायरेक्शन डावा वापरायचंय. व्हेरी गुड. चला ओमकार, परत बाकीचे. ओके सर, डावा वापरायचंय. फोर फिंगर आतमध्ये गेली पाहिजे कारण मॅग्नेटिक फील्ड आतमध्ये आहे. मिडल फिंगरची व्हेलॉसिटीची डायरेक्शन राईट आहे. राईट आहे सर. ओके सर. बीचे
डायरेक्शन मध्ये आहे. सो फोर्सची डायरेक्शन कशी आली रे भद्यांनो? आता यायला पाहिजे की एवढे प्रॉब्लेम झाले. व्हेलॉसिटीची डायरेक्शन इकडं, बी ची डायरेक्शन मध्ये, तर थंब आपला कुणीकडे आहे? अपवर्ड आहे. म्हणजे मी याला इथे अपवर्ड आहे. आणि तुम्हाला माहितीये व्हेलॉसिटी आणि फोर्स जर परपेंडिक्युलर असतील, पहा जर समजा पार्टिकल इथं घेतला मी, व्हेलॉसिटी अशी अपवर्ड घेऊया, व्हेलॉसिटी अशी घेऊया, आता व्हेलॉसिटी अशी घेऊया. आता या केस मला सांगा बरं, पॉइंट 1 ला अप आहे, पॉइंट 1 ला अप आहे, पॉइंट 2 ला फोर्सची डायरेक्शन सांगा, पॉइंट 2 ला फोर्सची डायरेक्शन सांगा. आता काय झालंय, हे बी तर मध्येच आहे, फक्त व्हेलॉसिटी वर गेले, मग फोर्स इकडे आला म्हणजे लेफ्ट कडे आलेला आहे. पॉइंट 2 ला फोर्स कुणीकडे आलेला आहे? लेफ्ट कडे आलेला आहे. बरोबर आहे. समजा इथं पार्टिकल होता, त्याच्यावर अपसाईडला फोर्स लागला, म्हणजे पार्टिकल वरी जायला लागला. समजा आता वरी जात असताना लेफ्टला लागला, समजा पार्टिकल आता लेफ्टला जायला लागला 3 पॉइंटला, तर इथं बघा डायरेक्शन कशी येते, लेफ्टला चालला म्हणजे हे 4 फिंगर इकडे असलं पाहिजे आपलं, मध्ये 4 फिंगर तर मध्येच असणार, मिडल फिंगर इकडे असलं पाहिजे 4 फिंगर मध्ये. तर आता डाऊनला फोर्स लागालाय, आता डाऊनला फोर्स लागालाय, आणि आता इथं कसा फोर्स लागणार जर डाऊनवर्ड चालला पार्टिकल, तर आता सांगा बरं सर्वांनी. आता हे तर येतेच की सर, फोर्थ पॉइंटला राईट हा राईट ओके सर, डायरेक्शनच राईट आहे सर, म्हणून ते राईट आहे सर. म्हणजे आता पहा, मी 4 पॉइंट घेतले. when velocity is perpendicular to magnetic field, then the always force is acting, इथे पहा अपवर्ड होतोय, इथे पहा लेफ्ट होतोय, इथे पहा डाऊनवर्ड होतोय, इथे पहा राईटवर्ड होतोय. Or we can say that the particle in magnetic field will be perform the circular motion. चमकलं का सर, चमकलं का सर, चमकलं का सर. सर्क्युलर मोशन मध्ये एक फोर्स ऑलवेज सेंटर कडे ऍक्ट होतो, आणि त्या फोर्सला सेंट्रिपिटल फोर्स म्हणतात. आणि तो सेंट्रिपिटल फोर्स इथे मॅग्नेटिक फोर्स प्रोव्हाइड करत आहे, म्हणून पार्टिकल सर्कल मध्ये फिरणार आहे. कोणत्या केस मध्ये? when B and V are the perpendicular, then a particle will be perform a circular motion, or we can say that the trajectory of particle in B and V are perpendicular is circle. आणि याच्यासाठी फॉर्म्युला काय लक्षात ठेवायचं? मग फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचंय की इथे जो सेंट्रिपिटल फोर्स असेल, सेंट्रिपिटल फोर्स सांगा बरं, सेंट्रिपिटल फोर्स किती घेतो आपण? सेंट्रिपिटल फोर्स सांगा किती घेतो आपण? सेंट्रिपिटल फोर्स किती घेतो आपण? राईट सिस्टर पण करते का? डावा वापरायचा, डावा कसं लक्षात ठेवायचं पहा, लक्षात कसं ठेवायचंय की मी त्याच्यामुळेच सांगितलं की काय काढायचं आपल्याला? फोर्स काढायचे. काय काढायचंय? फोर्स, LEFT फोर्स. आणि आपल्याला उजवा पण वापरायचे. उजवा केव्हा वापरणार आहे सांगणार आहे मी, ती अजून आता आला नाही उजवा. मग आता सध्या फोर्स, मग LEFT डावा. राईट ओके, ME² बाय राईट आर व्हेरी गुड. राईट याच्यामध्ये मग आपण सेंट्रिपिटल फोर्स जो घेतो तो MV² बाय आर घेतो, इज इक्वल टू आता हा फोर्स कोण प्रोव्हाइड केला सांगा मला? सेंट्रिपिटल फोर्स जेव्हा आपण स्ट्रिंग घेतो तेव्हा टेन्शन प्रोव्हाइड करतं, जेव्हा आपण गोल व्हेकल घेतो तेव्हा फ्रिक्शन प्रोव्हाइड करतं. अजून कोणते केसेस पाहिलेले आहेत आपण? जेव्हा इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करतो तेव्हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स करतो. आणि आता इथे मॅग्नेटिक फोर्स विल बी प्रोव्हाइड ऍज अ सेंट्रिपिटल फोर्स. आणि मॅग्नेटिक फोर्सचं मॅग्नेट्यूड किती आहे सांगा चला? मॅग्नेटिक फोर्सचं मॅग्नेट्यूड
मॅग्नेटिक फोर्स मॅग्निट्यूड, फोर्स किती ऍक्ट होतो याचा, मॅग्निट्यूड, मॅग्निट्यूड, मॅग्नेटिक फोर्स बोला रे, QVB साइन थीटा, वेरी गुड, चलो QVB साइन थीटा, QVB वेरी गुड. सो mv स्क्वेअर बाय आर इज इक्वल टू QVB आणि साइन थीटा, थीटा इथे किती आहे, इथे थीटा किती आहे, इथे थीटा किती आहे 90 डिग्री. ओके सर, साइन 90 ची व्हॅल्यू 1 आली सर, म्हणून मी काय लिहिलंय mv स्क्वेअर बाय आर, mv स्क्वेअर बाय आर इज इक्वल टू QVB, mv स्क्वेअर बाय आर इज इक्वल टू 2 कसं येते रे तुला, एम स्क्वेअर बाय आर इज इक्वल टू QVB, एक व्ही कॅन्सल झालं आणि आर इज इक्वल टू फॉर्म्युला आला मला सर mv अपॉन QB. Therefore, if a particle is moving with velocity v in a magnetic field B as a perpendicular direction, then it will perform a circular motion of radius mv by QB. समजला का एवढं, हा पॉइंट समजला का, राईट, व्हेरी गुड. क्लिअर आहे की जेव्हा पार्टिकल आणि बी आणि व्ही परपेंडिक्युलर आहेत तेव्हा सर्कल मध्ये मोशन करायला लागलाय, सर्कलर ट्रॅक होणार आहे पार्टिकलचा, आणि आपण घेतलं की सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू मॅग्नेटिक फोर्स, देअरफॉर mv स्क्वेअर बाय आर इज इक्वल टू QVB, देअरफॉर आर इज इक्वल टू mv बाय QB. आणि म्हटलं होतं सर्क्युलर मोशन आपण स्टडी करत होतो तेव्हा की सेंट्रिपिटल फोर्स देणारा कोणतरी असला पाहिजे, मग ती स्ट्रिंग असेल, तो फ्रिक्शन फोर्स असेल, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असेल, किंवा या केसमध्ये मॅग्नेटिक फोर्स आहे. अनम्यूट झाला नाहीत का सर्व, अनम्यूट करा. अनम्यूट नाही रे, माझ्याकडे स्पीकर आहे, म्हणजे ते बॅकग्राऊंडला व्हॉइस येते लई. बॅकग्राऊंड म्हणजे म्यूट झालेत ना सर्वजण. ओके चलो, मग लिहून घ्या, सेकंड केस लिहून घ्या. अनम्यूट करा, म्हणजे पीसी आहे आपलं, तिथून आवाजच येत नाही ना, तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचत नाही. हेडफोन लावू शकतो पण ते मग बॅकग्राऊंडला आवाज येते, म्हणून मी ते सिस्टमच कॅन्सल केली. ओके चलो लिहा, सेकंड केस लिहा, त्याच्या खाली बी अँड व्ही आर परपेंडिक्युलर, बी अँड व्ही आर परपेंडिक्युलर, बी अँड व्ही आर परपेंडिक्युलर. आणि मग ही डायग्राम काढून घ्या, हे बी ची डायरेक्शन आहे ऍज अ क्रॉस, बी ची डायरेक्शन आहे ऍज अ क्रॉस, आणि व्ही ची डायरेक्शन अशी घेतली होती आपण, व्ही ची डायरेक्शन पहा टँजेन्शियल वेलोसिटी आहे ऑलवेज, म्हणजे सर्क्युलर मोशनच्या सर्व कंडिशन सॅटिस्फाय होत आहेत. डायग्राम काढा, त्याच्या खाली सांगतो मी. Adios, amigo. Powering off. डायग्राम झाले. ओके, त्याच्या खाली लिहा, मग त्याच्या खाली लिहा when V and B are perpendicular to each other,
when V and B are perpendicular to each other, when B and B are perpendicular to each other, when V and B are perpendicular to each other, then magnetic force will be always, then magnetic force will be always perpendicular to velocity, perpendicular to velocity, perpendicular to velocity, perpendicular to velocity. Hence particle will perform circular motion. 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 Here centripetal force is provided by magnetic force. Here a centripetal force is provided by magnetic force. Next time लिहायचं centripetal force is provided by magnetic force. Centripetal force is provided by magnetic force. Therefore लिहा m square by r is equal to qvb. m square by r is equal to qvb. m square by r is equal to qvb. Therefore r is equal to हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा हा व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे पहा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी r is equal to mv अपॉन qb. m म्हणजे काय आहे मास ऑफ पार्टिकल. m म्हणजे काय आहे मास ऑफ पार्टिकल. v म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल. q म्हणजे चार्ज ऑफ पार्टिकल आणि b म्हणजे मॅग्नेटिक फील्ड इन विच पार्टिकल इज मूव्हिंग. आता याच्यामध्ये व्हेरियस फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे पहा याच्यामध्ये या एम व्ही म्हणजेच त्याला मोमेंटम लिहू शकता ऍज अ पी. देअरफॉर पी अपॉन क्यू बी. कारण एम व्ही म्हणजेच मोमेंटम होणार. मोमेंटम आणि कायनेटिक एनर्जीचं रिलेशन तुम्हाला पाहिलं असेल वर्क डन मध्ये. पी इज इक्वल टू रूट टू एम कायनेटिक एनर्जी असतं बरोबर आहे का नाही. ही कायनेटिक एनर्जी अपॉन क्यू डी असणार आणि कायनेटिक एनर्जीलाच तुम्ही याच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स मध्ये जर लिहायचं असेल तर कायनेटिक एनर्जीला पोटेन्शियल डिफरन्स मध्ये कसं लिहिता येईल क्यू इंटू व्ही. देअरफॉर एक क्यू कॅन्सल होईल याच्यामध्ये आणि हे जाईल रूट टू एम व्ही बाय क्यू इंटू इथे सुरुवातीला असेल हे 1 बाय बी. तर हे सर्व फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आपल्याला. वेअर दिस व्ही इज नॉट व्हेलॉसिटी, दिस इज अ पोटेन्शियल डिफरन्स. दिस इज पोटेन्शियल डिफरन्स. सो तुम्हाला याच्यावरती डायरेक्ट डायरेक्ट प्रॉब्लेम विचारले जाऊ शकतात की इफ द पार्टिकल इज मुव्हिंग फ्रॉम दिस पोटेन्शियल टू दिस पोटेन्शियल म्हणजे 5 व्होल्ट पासून 15 व्होल्ट पर्यंत गेला समजा तर पोटेन्शियल डिफरन्स इथे 10 व्होल्ट घ्यायचंय तुम्हाला. तर याच्यामध्ये रूट क्यू हे मध्ये आहे या पहिल्या 3 मध्ये क्यू हे बाहेर आहे. तुम्हाला डिपेंडिंग अपॉन द क्वांटिटीज विच आर गिवन इन प्रॉब्लेम हे सर्व फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. एम व्ही अपॉन क्यू बी इज इक्वल टू एम व्ही ला मोमेंटम म्हणजेच पी लिहू शकता. आता हा पी फॉर्म्युला एकदम सिंपल असेल हे तर तुम्हाला लक्षात आलं असेल.
पण P इज इक्वल टू रूट कायनेटिक एनर्जी M. आता हे रिलेशन एक दाखवतो फक्त समोर, हे दरवेळेस आपल्याला शक्य नाही की हाफ mv² ला कायनेटिक एनर्जी लिहू शकता. मग इथे मोमेंटमला कसं लिहिणार पहा की हे mv जर मी याला m ने डिवाइड केलं आणि मल्टिप्लाय केलं तर हे m² v² अपॉन m होणार आणि हे म्हणजे p² आहे. देअरफॉर हाफ p² बाय m इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी. Therefore, p square is equal to 2m into kinetic energy or kinetic energy P is equal to root of 2m kinetic energy. हे काही गरजेचं नाहीये, फक्त डेरिवेशन सांगितलं तुम्हाला. हे फॉर्म्युले एकदाच कसे दिलेत सरना. सो हे सर्व फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवायचे, डायरेक्टली प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे याच्यावरती. ओके. सो याला अजून काय विचारलं जाऊ शकतं पहा, याच्यामध्ये अजून काय विचारलं जाऊ शकतं की टाइम पिरियड काय असेल. टाइम पिरियड म्हणजे काय माहिती आहे आपल्याला, काय आहे सांगा बरं. टाइम पिरियड, टाइम पिरियड काय आहे. टाइम पिरियडचा फॉर्म्युला असतो 2 पाय r अपॉन व्ही, टोटल डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी 2 पाय r अपॉन व्ही. तर v बाय r ठेवा बरं इथे, किंवा r बाय v ची व्हॅल्यू ठेवा इथे. r बाय v ची व्हॅल्यू काय येणार m³b. Therefore m 2 पाय m अपॉन क्यूबी हे टाइम पिरियड. किंवा फ्रिक्वेन्सी जर विचारलं तर काय येणार, फ्रिक्वेन्सी f इज इक्वल टू काय येणार याची क्यूबी अपॉन 2 पाय m. बघा बरोबर आहे का. इथे काय काय आहे, r इज रेडियस आहे, t इज टाइम पिरियड आहे, f इज फ्रिक्वेन्सी आहे. आणि तुम्हाला जर असं एमसीक्यू पण विचारला जाऊ शकतो की आपण जर पाहिलं तर टाइम पिरियड किंवा फ्रिक्वेन्सीच्या फॉर्म्युल्यामध्ये व्हेलॉसिटी नाही पहा. सो टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी इट इज इंडिपेंडंट ऑफ व्हेलॉसिटी, इट इज इंडिपेंडंट ऑफ द व्हेलॉसिटी. तर हे सर्व फॉर्म्युले लिहून घ्या. एकच आहेत फॉर्म्युले, एवढे सारे फॉर्म्युले म्हणून नका घाबरू. टाइम पिरियडचा हा तर सर्क्युलर मोशन मध्ये फॉर्म्युला झालाय ना, 2 पाय आर बाय व्ही किंवा 2 पाय बाय ओमेगा असतं. ओमेगा इज इक्वल टू व्ही बाय आर. इतना सारा सब कुछ देख के फिजिक्स के. कसं कसं झालं, कसं झालं, असं अचानक आल्यासारखं वाटलं का, भयंकर महापूर आला. काहीच नाही रे, काय काय छोटूसा इतुसा तो फॉर्म्युला आहे. एकच तुम्हाला फॉर्म्युला सांगितला तर हे तुम्हाला पुढचे स्वतः आले पाहिजेत, हे तुम्हाला स्वतः कॅल्क्युलेट करता आले पाहिजेत. चला, फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहे ना, पण याच्यावरती प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. एरलेस मध्ये मोशन ऑफ चार्ज पार्टिकल याच्यावरती याच फॉर्म्युल्यानुसार सर्व गणित सॉल्व्ह करायचे. बहुत हो गया सर आज के दिन. अरे मजा आली, मजा आली आज, आज मजा आली. असंच का. एकदम सिंपल चॅप्टर आहे, काहीच टेन्शन घ्यायचं नाही. चलो